आम्हाला बसू देत नाहीत, आमच्यावर अतिक्रम करतात. आम्ही खावा का, पोट भराव का, कुठं राहा, कुठं खावा. मर्डर करणारा सोडायले आणि जे काम करून खाले त्याच्यावरच कारवाई करायली. पेट्रोल डिझेल दैनंदिन वस्तूंचे भाव वाढत आहेत. देशाचे पंतप्रधान वारंवार आपल्याला सांगत आहेत की येणाऱ्या काळामध्ये देशाला आर्थिक मंदीला सामोरं जावे लागेल. अशा परिस्थितीमध्ये नांदेडमध्ये अतिक्रमणाची मोहीम सुरू आहे. हे जे छोटे व्यापारी आहेत यांनी कुठं जावं? नांदेडमध्ये कुठलाही हॉकर झोन नाहीये, नांदेडमध्ये एम्प्लॉयमेंट नाहीये. अशा परिस्थितीमध्ये हे जे व्यापारी आहेत हे छोटे उद्योगधंदे प्रस्थापित करून त्यांचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर यांनी कसं करावं हा मोठा प्रश्न आहे. नांदेडकर याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगायचंय. सर आम्हाला जर हे उठवत असले तर आमच्यासाठी दुसरी जागा द्यावा. हे म्हणतात महिलेसाठी हे करतात ते करतात, पण आम्ही एवढं उन्हामध्ये राहून एवढं हे विकायला हे सुद्धा ते ना पाडाले ठेवाले. तर आम्हाला आमच्यासाठी दुसरी कोणती काय असलं सुविधा तर ते सरकारनं आम्हाला करून द्यावी. व्यापारी म्हणून अतिक्रमणाचा तुम्हाला काय त्रास होतोय? खूप त्रास आहे. माझा गाडा उचलून नेला त्या लोकांनी, माझे 15 कॅरेट नेले, माझी छत्री पण नेले. फाईन भरलं तरी माझी छत्री दिली नाही. मी एकटी महिला आहे, मला मिस्टर नाही तर माझे 2 मुलं आहेत, माझ्या मुलीचे 2 लग्न झालेले आहेत. आणि स्कीम आणतात पण स्कीम वगैरे काय नाही, फाईन फाडतात आम्हाला. अतिक्रमणवाले खूप त्रास करतात आम्हाला. माझा माल उतरून टाकून दिला, त्या दिवशी माझा गाडा उचलून नेला एवढा रस्त्यावरला. नेऊ नका सर मला तरी माझा नेला, आणि माझी छत्रीचं फाईन भरलं तरी माझी छत्री दिली नाही. तर 3000 रुपयाची छत्री त्याने जप्त करून घेतले. तर गाडा आणि कॅरेट वगैरे त्याने वापस दिलेत.